भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालये, राजकीय पक्ष, विद्यापीठ आणि सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केलं। जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊया। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ध्वजारोहण केलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार शाहू महाराज छत्रपती, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी, सैन्य दलातील सैनिक तसंच राज्यस्तरावरील गुणवंत शासकीय अधिकारी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कोल्हापूर उच्च न्यायालयीन सर्किट बेंच सुरू झाल्यानं न्यायदानाची सोय उपलब्ध झाली आहे। जिल्हा प्रशासनानं 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात कौतुकास्पद कामगिरी केली असून ई-ऑफिस प्रणालीतून दैनंदिन कामकाज सुरळीत पार पडत असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले। आरोग्य, पर्यटन, शिक्षण, उद्योग आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। विशेषतः आरोग्य पर्यटनासाठी कोल्हापूर मेडिकल टुरिझम हब होण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। भाजप जिल्हा कार्यालयात निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर आणि महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। यावेळी एनसीसी संचलन, तिरंगा रॅली आणि हर घर तिरंगा सेल्फी पॉइंटला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जिल्ह्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला।